नमस्कार मित्रांनो, सगळेजण टाटाच्या सेफ्टीबद्दल बोलतात, पण काही त्यांचे निगेटिव्ह पॉईंट आहेत, त्याच्याबद्दल कोण जास्त काही बोलत नाही. आजचा विषय टाटाच्या पेंट क्वालिटीचा आहे. जसं की तुम्ही बघू शकता की माझ्या गाडीला आत्ताच 3 वर्ष झाले आहेत. तुम्हाला हे रस्टिंगचे डाग दिसतात. 3 वर्षातच गाडीला भरपूर ठिकाणी ही अशी रस्टिंग झालेली आहे. टाटाने सेफ्टीसोबत फिट अँड फिनिश आणि पेंट क्वालिटीवर पण लक्ष द्यायला पाहिजे. अजून बोनटवर पण 1-2 ठिकाणी आहे ही रस्टिंग, तुम्ही बघू शकता. गाडीला स्क्रॅच नाहीत, पण रस्टिंग जास्त झालेली आहे. आणि असं पण नाहीये की मी गाडी रोज धुतो किंवा ओलं पाणी त्याच्यावर कंटिन्यू राहतं. तर ही गाडी मी कधीतरी एकदम खराब झाल्यावरच धुतो, नाहीतर नॉर्मल आपलं फडक्याने पुसून घेतो. अजून तुम्हाला डाग दाखवायचे तर इकडे पेट्रोल टँकच्या इकडे पण पडलेला आहे. आतल्या साईडला हिंजच्या इथं अजून तरी नाही झालेले आहेत. दरवाजाला पण एवढं काही दिसत नाहीये. डोअर हिंजेस अजून तरी वाचलेले आहेत. अजून मागच्या दरवाजाच्या इथे पण कुठं जास्त दिसत नाहीये. नॉर्मल एकदम हे झालेलं आहे. डिकीमध्ये बघताल तर तुम्हाला आता इथे दिसू शकतंय स्क्रू नटच्या इथे तुम्हाला रस्टिंग दिसत आहे. डिकीमध्ये मोस्टली होतं आणि दरवाजाचे मेन जे हिंजेस आहेत तिथं होतो. ओव्हरऑल हे छोटे स्पॉट असल्यामुळे एवढे दिसून येत नाहीत, पण बारकाईने बघितलं तर दिसून येतात. तर खरोखर फिट अँड फिनिश बरोबर पेंट क्वालिटी जर सुधारली तर टाटा एक नंबर.